ऋषीच्या वचन मग दृष्टी सरोवर लक्षण उदक पाना करू आला. मारुतीरायांनी विचार सांगितला की स्वामी कार्य केल्याशिवाय मी भोजन घेणार नाही किंवा फळाहार करणार नाही. पाणी घेण्यासाठी मात्र थोडंसं पाणी प्यावं म्हणून हनुमंताला जशी सूचना काळनिमीने केली त्या पद्धतीनं ते पाणी पिण्यासाठी सरोवराच्या ठिकाणी गेले. उदक पान हनुमंत करावया उदकात रिगताची पाहिते तो पाहित वेरित धरियला. काय झालं की ते पाणी पिण्यासाठी जेव्हा त्या सरोवरामध्ये गेले त्यावेळेला हनुमंताच्या पायाला स्पर्श झाला, धरलेले. ब्रह्मशापे सबळग्राही हनुमान धरिला दक्षिणे पाहे येरू निधडा वीर पाहे भय नाही कोणाचे. त्यांच्या पायाला स्पर्श झाला, तो धरला गेला, खेचला गेला पाय. परंतु नौका नाहीये की त्या पाण्यामध्ये जरी गेलं तरी निधडे असलेले हनुमंत घाबरलेले नाहीत की आता कशामुळं झालं हे, असं काही त्यांना वाटलं नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी पाणीचा स्पर्श दिलेला. स्वभावे निधडा वीर त्यावरी श्रीरामाचा किंकर दमुशके काळचक्र ग्रह किंकर काय त्या पुढे. रामभक्त असलेले हनुमंत अगोदरच वीरत्व आहे, निधडे आहेत आणि भक्तीचं असं तेज आहे, त्याच्यामुळे शंका नाही, भीती नाही, भय नाही. रामभक्त असल्यानं भयाचं कारण त्यांच्या मनामध्ये नसल्यामुळं त्यांना त्याचं काही वाटलेलं नाही. तो पाय मात्र तिचा पकडलेला गेलेला रामन. करुणी श्रीरामाचे भुकार पाय सोडिता सत्वर कडे पडली वेगोत्तर दिव्य शरीर लादले. काय झालं की त्या अप्सरेनं जेव्हा हनुमंताचा पाय पकडला आणि तो पाय सोडण्यासाठी हनुमंतांनी पाय झटकला, झटकल्याबरोबर ती दिव्य तेजानं पुन्हा स्त्री रूपामध्ये प्रगट झाली आणि हनुमंतरायासमोर उभी राहिली. कपटे करुणी सर्वथा श्रीराम भक्ताचे पाय धरिता कळी काळा ते हानोनी लाता शाप निर्मुक्तता सत्संगे. काय झालं की भक्ताला कुठल्या हेतून त्याचा पाय पकडला गेला, हनुमंताच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर त्यांच्या भक्तीच्या शक्तीनं तिचा उद्धार झाला आणि ती दिव्यत्वाला प्राप्त झाली. ती पुन्हा स्त्री रूपामध्ये सौंदर्य तिचं प्रगट झालं. दंडकसुत उद्धव झाला उद्धत झाला शापे राक्षसत्व पावला तो अंग तथा पाहणी नतला तात्काळ केला निर्मुक्त. दक्षिण शाप नारदासे दोन मुहूर्त स्थिर न राहसे तो द्वारके राहे वर्षानुवर्षे सत्संग पासी शाप न बाधे. सत्संग घडल्यानंतर जरी शाप देण्यात आला तरी सुद्धा तो शाप हरिभाऊ बाधा करत नाईकवाडे, कारण त्या भक्तीचं आणि त्याच्या सत्संगाचं तेज त्या शापातून त्याला मुक्त ठेवतं. तशा पद्धतीनं या ठिकाणी घडलेलं. जळचर ग्राही शाप दग्ध लागता हनुमंताचे पद नकाग्रे झाली शुद्ध सुख आघात संत चरणे.